भावना आणि सिद्धूच्या लग्नाचे हे खास लाडू आमच्याकडून. घड्यावर घडे साथ, आयुष्यभर राहू दे भावना मॅडम तुमची साथ. गुरुजींनी मांडलेत लग्नासाठी पाठ. सिद्धिराजचं नाव घेते, बघा गाडे पाटलांच्या लग्नाचा थाट. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सेट तुम्हाला खूप छान सजवलेला दिसतोय. कारणही खास आहे, कारण मी लग्न सोहळ्याला आले, अर्थात तुम्हाला सगळा सप्ताह पाहायला मिळणार आहे. पण भावना आणि सिद्धू आत्ता माझ्यासोबत आहेत आणि कुठला सीन नुकताच करून आले विचारूया त्यांना. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो, थँक्यू. खूप भरपूर सीन आहेत, कारण एवढा सप्ताह आम्हाला जो काही पाहायला मिळणार आहे, भरपूर मेहनत घेत आहे. आत्ता कुठला सीन शूट करून आला? आत्ता मी सकाळपासून 2-3 फोन कॉल शूट केले, जे लग्नाच्या फेजमधले होते. आणि त्याच्यानंतर आता मी लक्ष्मी काकूंबरोबर एक सीन करतोय, जो खूप मोठा आणि इंटेन्स आहे. सो ते झालंय आत्तापासून. अक्षयाचं काय सीन आहे? माझ्या मते याच्या हळदीची साडी आहे, लुक आहे. सो लागली आहे हळद की काय? हो, लागली आहे हळद. फक्त त्याचेच अजून काही पार्ट शूट व्हायचे राहिलेत. सो त्याच्यासाठी मी रेडी आहे आणि तेच आता सुरू होईल काही वेळात. हा हळदीचा लुक आहे दोघांचाही आणि इतकं सिम्पलही असणार आहे. येस, सिम्पल. कारण भावना मुळातच सिम्पल असल्या कारणाने आणि त्यात ती नाराज असल्या कारणाने ती फार नटलेली नाहीच आहे. पण त्यातल्या त्यात जेवढं तिला दाखवता येतं आहे की बाबा इतकीच खुश आहे मी, तर तेवढंच त्या ज्वेलरीतनं नटण्यातनं तेवढं सगळं पोर्ट्रे होतं आहे. आणि सिद्धू तर कायम असाच असतो, कायम ऑल सेट. पण सिद्धूचा सध्याचा जो रावडी अवतार आहे ना, तो प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय आणि भरपूर प्रेक्षक पसंत करतात. काय वाटतं, तोच रावडी अवतार असं पुढे लग्न झाल्यावर पण कॅरी फॉरवर्ड राहणार आहे का बायको पुढे तो नमणार आहे? नाही, सध्या जर तुम्ही बघितलं तर मी ऑलरेडी बायकोसमोर झालेलो आहे. तर रावडीपणा ऑलरेडी गेलेला आहे. तर मला वाटत नाही फार रावडी असेल मी. अनलेस अँड तिला काही प्रोटेक्ट करायचं असेल किंवा तिची बाजू घ्यायची असेल तरच तो तसाच होईल असं मला वाटतं. मलाही माहीत नाही. लग्न लागणार आहे, लग्नाचा सोहळा आता काही वेळाने सुरू होणार आहे. कसा लुक असणार आहे आणि काय तयारी आहे लग्नाची? कारण अर्थात भावना थोडीशी नाराज असल्यामुळे या लग्नाची जोरदार तयारी तर झाली आहे, पण लग्नाला बसतानाचे काही वेगळे ट्विस्ट आहेत, काही थोडेसे आडेवेडे घेणारे काय आहे? खूप ट्विस्ट आहे. खूपच ट्विस्ट पण नटलेली आहे छान भावना. तोपर्यंत तिने नाराजी थोडीशी सोडून छान नटलेली आहे ती. पण अत्यंत पारंपरिक वेशात दोघंही, सिद्धू भावना दोघंही पारंपरिक वेशामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. आणि आय एम शुअर तेही तुम्हाला खूप आवडेल बघायला. कारण कॉस्ट्युम ज्यांनी आमचे केलेत ते खूपच अगदी विचारपूर्वक, अगदी जुन्या पारंपरिक लुकसारखा लुक देऊन असं ते छान डिझाईन केलं आहे. त्यामुळे नक्की आवडेल ते. पण गाडे पाटलांचा ऑरा इथे पाहायला मिळणार की नाही लग्नात? तो एक ऑरा, त्यांची एक वेगळी स्टाईल. नक्कीच. एकतर भावना आणि सिद्धू दोघांची जर्नी आतापर्यंत खूप अप्स अँड डाऊन्सनी आलेली आहे. असा हा लग्न सोहळा पण असा खूप सहज नसणार आहे. त्याच्यामध्ये खूप अप्स अँड खूप ड्रामा असणार आहे. आता मी सांगू नाही शकत, पण शेवटच्या मोमेंटपर्यंत असं एजवर राहतील असा ड्रामा डेफिनेटली असणार. खूप ड्रामॅटिक असेल सगळ्या गोष्टी. पण कुठेतरी ते म्हणतात ना, आई एक आपल्याला शिकवत असते सासरी जायचं, कसं वागायचं, कसं राहायचं. काय आईने यावेळेला सांगितलंय सिद्धू गाडे पाटलांच्या घरी जाताना, आता कसं पूर्ण संसार हँडल करायचा आणि कसं घरच्यांना हँडल? मला असं वाटतं आईचा भावनावर खूपच विश्वास आहे. ती खूप खात्रीनिशी हे सांगते की भावना सगळं मॅनेज करेल हे मला माहितीच आहे. पण गाडे पाटलांच्या घरातले तुला किती आपलंसं करून घेतील हा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न होता. त्यामुळे तिने मला काही सांगितलं नाही आहे. फक्त काळजी घे स्वतःची आणि काहीही वाटलं तरी मी तुझ्यासाठी कायम उभी आहे, एवढ्या दोनच गोष्टी तिने मला जाताना सांगितल्या आहेत. त्यामुळे बाकी काही सांगण्याची वेळ तिच्यावर आलेलीच नाही आहे. कारण कायमच लग्नाची स्वप्न बघत भावना इथपर्यंत आली आहे. त्यामुळे तिला माहिती आहे की काय हवं आहे तिला. पण हे अशा पद्धतीनं आलं आहे आणि इतक्या सगळ्या अप्स अँड डाऊन्स नंतर ते तिच्यापर्यंत आलं आहे. त्यामुळे ती अजिबातच खुश नाही आहे त्याबाबत. पण ती रेडी आहे त्या गोष्टीसाठी. पण सिंचनाला समजावण्याचा प्रयत्न कुठे होणार आहे का? ते तुझं आणि तिचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होणार आहे का? ती अजूनही नाराज आहे. सो ते कुठेतरी मग ती घरी गेल्यानंतर होणार आहे की त्याच्या आधीच हे सगळं सॉर्ट आउट? मला वाटतं आत्ता तरी सध्या ती गाडे पाटलांच्या घरातच आहे. ती अजून दळवींच्या घरी गेलीच नाही आहे, कारण ती खूप नाराज आहे. सो आय एम शुअर इकडे आमचे बरेचसे सीन लागतील ज्याच्यामध्ये अजूनही तिचा गैरसमज आहे की भावनानीच काहीतरी केलं आहे आणि त्यामुळे आता
माझ्या भावाला तिने असं अडकवलं आहे वगैरे. तर हे गैरसमज जोपर्यंत तिच्या मनातनं जात नाहीत तोपर्यंत तरी मला वाटत नाही ती आधीसारखा बॉन्ड परत आमच्यात आणू शकेल. पण मला असंही वाटतं की भावना त्यासाठी प्रयत्न नक्की करत राहील जोपर्यंत ती या घरात आहे तोपर्यंत. आणि सिद्धूचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा बायको येणार असते सासरी तेव्हा नवऱ्याचा तेवढा सपोर्ट लागतोच. सो सिद्धू या सगळ्यातनं भावनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे का त्याचं सँडविच होणार आहे घरच्यांमध्ये आणि भावना? नाही, माझ्या मते तो राहीलच उभा, आत्ताही तो राहतोच आहे. सो आणि ऑफकोर्स सिद्धूला माहिती असणार आहे की भावना घरी आल्यानंतर प्रवास सोपा नसणार आहे. इझिली त्याच्या घरचे इतके काही अग्री किंवा कन्व्हिन्स होणार नाही आहेत. सो आय थिंक ती पूर्वकल्पना असूनच तो सगळ्या गोष्टी करतो आणि त्याला माहिती आहे की हे होणार आहे आणि तो रेडी आहे त्यासाठी. माझ्या मते ना लग्न झाल्यानंतर तुझ्या लुकमधला सगळ्यात महत्त्वाचा दागिना असणार तो म्हणजे मंगळसूत्र. पण जे सगळ्यांना पाहण्यासाठी ऑलरेडी उत्सुक असतात ते तुझ्या गळ्यात आम्हाला आधीच्याच एपिसोडमधनं पाहायला मिळतं आहे. सो त्याच्या व्यतिरिक्तही आणखीन काही स्पेशल असणार आहे का, की नंतर ट्रेंड होतात हे हिरोईन्सची मंगळसूत्र? सो त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? हो आहे, वेगळंही काहीतरी आहे. पण सध्या हे आधीच घातलेलं मंगळसूत्र गळ्यातनं तिने काढलं नाही आहे, त्यामुळे नवीन कसं येणार आहे काय ते आता नाही सांगू शकत. पण आहे ते दिसेल प्रेक्षकांना. पण ते सिद्धूने घेतलेलं आहे का काय, म्हणजे तेही आम्हाला एपिसोडमध्ये तसं पाहायला मिळणार आहे? हो 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 हो. आणि ते खूप सिद्धूने घेतल्यापेक्षा ते कसं आहे ना ते ॲक्च्युली तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. गाडे पाटलांच्या स्टाईलचं असणार आहे. हो, सिद्धूच्या स्टाईलचं असेल काहीतरी. ओके, बरं आता उखाणा तर घ्यायला लागणारच आहे. आता लग्नानंतर तुम्ही रेडी होणारच आहात तेव्हा तर ठीक आहे, पण आत्ताही आम्हाला अर्धी प्रोसेस तर झालेलीच आहे, सीन बाकी आहेत फक्त. सो उखाणा अक्षयाला माझ्या मते सवय असते. हो ना आहे, पण आठवत नाही त्याला पटापटा. मॅडम एकच आहे तोच मी. तो घेऊन नाही चालणार, दुसरा काहीतरी हवा, तो नाही चालणार. हो मॅडम, नाही हो, माझं लग्न नाही झालंय खरं आयुष्यात. अक्षय हेल्प करेल पण तुला. अक्षय तू थोडेसे हिंट. तिचा पण उखाणा करणार, ती माझा पण उखाणा करणार. अक्षयाला केवढं काम आहे. हां ओके, आता मी हा घेते. गुरुजींनी मांडलेत लग्नासाठी पाठ, गुरुजींनी मांडलेत लग्नासाठी पाठ, सिद्धिराजचं नाव घेते, बघा गाडे पाटलांच्या लग्नाचा थाट. वा वा, छान, मस्त तिने प्रिपेअर केला. तर तू थोडासा काहीतरी प्रयत्न कर. ते 3 Idiots मध्ये ना ते बोल मेरे शब्द उनके है, बोल मेरे है, वैसा आहे. मला नाही माहिती हो. अजून एक युनिक असा आम्ही आणलेला आहे. खड्यावर खडे 7. तुम्ही ऐकलं नसेल आता. चुकलोय का? एक तर ते घड्यावर घडे असं असतात. आहे का? मला हा, एक काय तूच बोल ना. घड्यावर घडे 7. तुम्ही ऐकलं नसेल कधी. घड्यावर घडे 7. आयुष्यभर राहू दे भावना मॅडम तुमची साथ. वा वा वा, सुंदर. हाही भावनाने सजेस्ट केलेला आहे आणि 3 वेळा सांगूनही त्याला कळलेला नाही आहे. पण छान आहे अर्थात. आणि हा सोहळा खूप मोठा ग्रँड होणार आहे, कारण लग्न सोहळा खूप मोठा आहे. मेहंदी, हळद सगळंच पार पडणार आहे आणि प्रेक्षक खूप उत्सुक आहेत तुमच्या लग्न सोहळ्यासाठी. फायनली भावना आणि सिद्धू एकत्र येत आहेत. सो प्रेक्षकांना आमंत्रण द्यालच तुमच्या स्टाईलने प्लीज. येस, भावना आणि सिद्धूच्या लग्नाला तुम्ही यालच, परंतु भावना आणि सिद्धूच्या लग्नाचे हे खास लाडू आमच्याकडून आम्ही तुम्हाला देतोय. सिद्धूची भावना लग्न सोहळा. वा वा वा, मस्त. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू.